कमरपाठ मान सरळ मुद्रा डोळे बंद दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्तु इष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टासिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। 14वां श्लोक। अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः। तर जसं ते दुसऱ्या अध्यायामध्ये ते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम असं एक सिक्वेन्स दाखवत होता, ह्याच्यात पण सिक्वेन्स आहे. या दोन श्लोकांमध्ये 14 आणि 15व्या श्लोकांमध्ये सिक्वेन्स आहे. अन्नाद भवंती भूतानी, अन्नापासून भूत जन्माला येतात, अन्नापासून भूत उत्पन्न होतात. भूत म्हणजे आपण सगळे, मनुष्य नर नारी पशु पक्षी वगैरे सगळे. अन्नात भवंती भूतानी, इथं भू धातू आहे. भवंती मध्ये भू धातू, भू म्हणजे होणं, पण इथं अर्थ आहे उत्पन्न होणं. ठीक आहे. आणि अन्नाद मध्ये पंचमी आहे, तर जिथं पंचमी असते तिथं उत्पन्न होणं पण अर्थ असतं. दोन अर्थ आपण आधी ऐकले होते, की एक सेपरेट होणं आणि एक कारण हेतू.
ठीक आहे. इथं तिसरा अर्थ होतोय की त्यापासून उत्पन्न होणं. तर उत्पन्न होण्यासाठी भवंती भू धातू आहे. भू सत्तायाम, सत्ता अर्थासाठी. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव. आणि पर्जन्य म्हणजे वृष्टी, वर्षा. वर्षापासून अन्न संभव होतं. संभव म्हणजे होणं, उत्पन्न होतं. वर्षा झाल्यानंतर अन्न उत्पन्न होतं. यज्ञात भवती पर्जन्यो. आणि वृष्टी कशापासून उत्पन्न होती? यज्ञापासून. जेव्हा यज्ञ करतो, हवन करतो, अग्नीला काहीतरी सामग्री टाकतो आपण, तेव्हा अग्नीचा सूक्ष्म तत्व वरती जातो, वेपर्स बनतेत आणि मग पर्जन्य, वर्षा. आणि यज्ञ कर्म समुद्भव. आणि यज्ञ कुठून उत्पन्न होतो? कर्मापासून उत्पन्न होतो. असं. ठीक आहे. तर सगळ्या ठिकाणी भवंती, संभव, भवती, समुद्भव. ठीक आहे. तर भवंती हा बहुवचन मध्ये आहे, तर भूतानी पण बहुवचन मध्ये होतात, त्यामुळे भवंती बहुवचन मध्ये. इथं एक वचन, पर्जन्य एक वचन आहे. अन्न एक वचन आहे, त्यामुळे संभव असं एक वचन मध्ये. असं भवती एक वचन मध्ये, कारण की यज्ञ पण एक, हे पर्जन्य पण एक वचन मध्ये आहे. आणि असंच कर्म, हा यज्ञ एक वचन मध्ये आहे, त्यामुळे समुद्भव पण एक वचन मध्ये आहे. ठीक आहे. तर ही साधारण क्रिया आहे. भवंती साधारण क्रिया आहे, भवती पण साधारण क्रिया आहे. पण संभव आणि समुद्भव हे दोन उपसर्गपूर्वक क्रिया आहेत. संभवामध्ये सम उपसर्गपूर्वक भव धातू आहे, भू धातू आहे. आणि समुद्भवामध्ये सम उपसर्ग आणि उत उपसर्गपूर्वक भू धातू आहे. ठीक. तर फक्त शब्द जोडलेत. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात, त हलंत होता, तला द झाला, अन्न संभव. ठीक. यज्ञात भवती, द च्या खाली भ आहे, यज्ञात भवती पर्जन्यो. पर्जन्य हा विसर्ग होता, पण य पुढे असताना विसर्गला ओकार झाला. यज्ञ कर्म समुद्भव. पाद पण स्पष्ट आहेत. अन्नात भवंती भूतानी पहिला पाद, दुसरा पाद पर्जन्यात अन्न संभव, दुसरा पाद, तिसरा पाद यज्ञात भवती पर्जन्यो, चौथा पाद यज्ञ कर्म समुद्भव. ठीक. चला उच्चारण घेऊयात. अन्नात भवन्ति भूतानि, अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः. यज्ञः कर्म समुद्भवः. सगळे सोबत. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः. आता पुढचा 15वा श्लोक. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. आता कर्मापासून यज्ञ उत्पन्न झाला, तर ब्रह्मापासून कर्म उत्पन्न झालं. कर्म कशापासून उत्पन्न झालं? ब्रह्मापासून. कर्म ब्रह्मोद्भवम, ब्रह्म आणि उद्भवम मध्ये संधी आहे. विद्धी, विद्धी म्हणजे असं जाण, अर्जुनाला म्हणतात असं जाण. विद्धी हा लोट लकारची क्रिया आहे. विद धातू आहे, विद सत्ताया, नाही सॉरी, विद ज्ञाने, विद ज्ञाने धातू आहे. तर विद्धी म्हणजे तुला ज्ञान हो, असं असं तू जाणून घे. हे सगळं अशी प्रक्रिया ही जाणून घे. आणि ब्रह्म अक्षर समुद्भवम, ब्रह्म कशापासून उत्पन्न झालं? अक्षर पासून. आपण जे अक्षर बोलतोय, जे आपल्या नाभीपासून एक अक्षर निघतो, तो त्याच्यापासून ब्रह्म उत्पन्न झाला. ब्रह्म अक्षर समुद्भव. तस्मात, त्या कारणामुळे सर्वगतम ब्रह्म, हा ब्रह्म काय आहे? सर्वगत आहे. कारण की वाणी बोलल्यानंतर आकाशामध्ये पसरते, त्यामुळे सर्वगत झालेली. तस्मात, त्या कारणामुळं,
बघा इथं पण पंचमी आहे, पण इथं अर्थ काय आहे? कारण, हेतू. तस्मात सर्वगतम ब्रह्म, सर्वगत आहे ब्रह्म. ब्रह्म हा सर्वगत आहे. नित्यम, सदा आहे, सदापासून आहे. सदा होता, सदा आहे आणि सदा राहणार. नित्यम. यज्ञ प्रतिष्ठितम, यज्ञ मध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे यज्ञ पासूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे यज्ञ मध्ये ब्रह्म प्रतिष्ठित आहे. प्रतिष्ठित मध्ये स्था धातू आहे. स्था म्हणजे बसण्यासाठी, पण प्रतिष्ठित म्हणजे एक फिक्स जागा किंवा एक फिक्स ज्याची खूप प्रतिष्ठा असते, आपण म्हणतो खूप मोठ्या पदावरती आहे तो, असं. तर ब्रह्म हा यज्ञ मध्ये प्रतिष्ठित आहे. आणि हे सगळे सामासिक पद आहे. ब्रह्मोद्भवम सामासिक पद आहे. ब्रह्म पासून उद्भव झाला. हा अक्षर समुद्भवम हा पण सामासिक, अक्षर पासून समुद्भव झाला. पंचमीचा अर्थ देतोय. सामासिक पद विग्रह करताना पंचमीचा अर्थ देतोय. ठीक. तर संधी आहे ब्रह्म आणि उद्भव मध्ये संधी आहे. ब्रह्मचा आकार आणि उद्भवचा उकार, आकार आणि उकार मिळून ओकारची संधी झाली. ठीक आहे. ब्रह्म आणि अक्षर मध्ये एक संधी आहे. ब्रह्मचा आकार आणि अक्षरचा आकार, अ आणि अ मिळून आकार झाला. ठीक. बाकी कुठे संधी नाहीये. आता पाद बघूयात. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, विद्धी पर्यंत पहिला पाद. ब्रह्म अक्षर समुद्भवम दुसरा पाद. तस्मात सर्वगतम ब्रह्म तिसरा पाद. नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम चौथा पाद. ठीक. उच्चारण घेऊयात. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, ब्रह्माक्षर समुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. सगळे सोबत. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. 16वा श्लोक. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. एवं म्हणजे अशा प्रकारे, एवं अशा प्रकारे प्रवर्तितम प्रवर्तन होतंय. काय प्रवर्तन होतंय? चक्रम हा जगतचा जो चक्र आहे, सृष्टी चक्र आहे, सृष्टी चक्र आपण म्हणतो, हा अशा प्रकारे हा चक्र चालू आहे. एक सायकल चालू आहे. न अनुवर्तयति इह यह, न अनुवर्तयति इह यह. ह्या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. नानुवर्तयति ह ह्या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. न, अनुवर्तयति आणि इह. ठीक आहे. यह जो, यह म्हणजे जो नाही वर्तना करत, ह्याला फॉलो नाही करत, ह्या चक्राला फॉलो नाही करत. तो कसा असतो? तो पापचा भागीदारी, त्याची आयु पापची आयु असते. त्याचा जीवन पापचा जीवन असतो. अघायु, अघ, अघ शब्द एकदा काल पण आला होता. तू अघम, भुंजते तू अघम. तर अघायु, अघ, अघ म्हणजे पाप, आयु म्हणजे आयु, आपली आयु. तर पापासारखी आयु असते. त्याच्या जीवनामध्ये पापच कायम राहतो. आणि काय असतो? इंद्रिय रामो, इंद्रियामध्ये आराम, इंद्रियांच्या विषयामध्ये नेहमी संलग्न असणारा इंद्रिया राम. आणि तो काय करतो? मोघम पार्थ सजीवती. मोघम म्हणजे तो व्यर्थही जीवन जगतोय त्याचं. जो व्यक्ती अशा चक्राला फॉलो करत नाही, तो व्यक्ती.
तो एकतर त्याची आयु पाप पासून भरलेली असती, इंद्रियांमध्ये तो सतत विषयांमध्ये संलिप्त असतो. तो कधी देवधर्म करत नाही, तो वर्षाचा आदर करत नाही, अन्नाचा आदर करत नाही, भूतांचा आदर करत नाही, त्या चक्राला फॉलो करत आणि व्यर्थ त्याचा जीवन निघून जातो. जन्मला, कर्म केले, इंद्रियांचा भोग केला आणि मरून गेला, एवढंच हे व्यर्थ जीवन आहे. ह्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ करणं, लोकांसाठी, पृथ्वीसाठी, जगतसाठी काहीतरी करणं, ते श्रेष्ठ जीवन आहे. बाकी जीवन जगणं हे नॉर्मल जीवन आहे, ते व्यर्थ जीवन आहे. असं मोघम पार्थ स जीवती, पार्थ पृथाचा पुत्र अर्जुनाला संबोधित केले. ठीक. तर इथं संधी आहे नानुवर्तयती ह, न आणि अनुवर्तयती मध्ये संधी झाली नानुवर्तयती, आणि अनुवर्तयती आणि इह मध्ये संधी झाली नानुवर्तयती ह, मोठा इकार. इथं अघायु, अघायु विसर्ग होता, अघायु विसर्ग होता, विसर्गला र झाला, इंद्रिया राम पुढे असताना, इकार पुढे असताना, आणि विसर्गला र होऊन मग तो र इंद्रिया रामो सोबत जुडला. ठीक. आणि इंद्रिया राम शब्द होता, विसर्ग होता राम मध्ये, पण विसर्गला ओकार झाला मोघम पुढे असताना. ठीक. बाकी सगळे शब्द स्पष्ट आहे. पाद बघूयात. इथं जीवती एक धातू आलेली आहे, तर जीव प्राण धारणे अशी धातू आहे. जीव प्राणांना धारण करणे असं जीवती ह्या धातूचा अर्थ आहे. आणि इथं अजून एक धातू आहे प्रवर्तितम, वृत वर्तने, वर्तन करणे, बर्ताव करणे असं. तर पाद बघूयात. एवं प्रवर्तितम चक्रम, पहिला पाद चक्रम पर्यंत. नानुवर्तयती ह यह, दुसरा पाद. अघायुरिंद्रिया रामो, तिसरा पाद. मोघम पार्थ स जीवती, चौथा पाद. ठीक. एवं प्रवर्तितम चक्रम, एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः, नानुवर्तयति हयः. अघायुरिंद्रिया रामो, अघायुरिन्द्रिया रामो मोघम पार्थ स जीवती. मोघं पार्थ स जीवति. सगळे सोबत. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवति. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवति. आजचे श्लोक जरा सोपे आहेत उच्चारण करायला. उच्चारणला जेवढे सोपे आहेत तेवढे समजण्यात अवघड आहे. अवघड म्हणजे एक सिक्वेन्स, जसं कसं कसं विचारांपासून क्रोध, क्रोधांपासून मोह, मोहापासून बुद्धिनाश आणि प्राणाचा नाश, जीवचा नाश होतो, ते दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. तर याच्यामध्ये आपल्याला उलट जावं लागणार आहे की ह्या श्लोक मध्ये जे सांगितलंय त्याचा रेफरन्स आधीच्या 2 श्लोक मध्ये, आणि आधीचे जे 2 श्लोक आहेत ते एका पाठीमागे एक, एकापासून एक. तर आपण स्थूल पासून सूक्ष्म पर्यंत जाऊ शकतो किंवा सूक्ष्म पासून स्थूल पर्यंत जाऊ शकतो. आपल्याला श्रीकृष्णाने सोप्पं काय सांगितलं, स्थूल पासून सूक्ष्म सांगितलं सोप्पं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो पहिला श्लोक आहे तो स्थूल पासून दुसऱ्या श्लोक मध्ये सूक्ष्म पर्यंत जातोय. अक्षर शेवटचा आहे. अक्षर म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, म्हणजे जे मी सांगितलं की तो सर्वत्र जो एक एंटिटी आहे, त्याला आपण तोडू शकत नाही, त्याला मोडू शकत नाही, त्याला हलू शकत नाही, त्याला काही करू शकत नाही. तो सगळीकडे आहे आणि एकच आहे, 2 नाहीये, एकच आहे. तर तो अक्षर. तर कुठून भूतांपासून अक्षरपर्यंत एक एक स्टेप सांगितलंय, आणि त्या स्टेपला जर फॉलो नाही केलं तर काय होणार हे तिसऱ्या श्लोक मध्ये सांगितलं. तर आधी आपण स्टेप समजू. ठीक आहे. तर 15वा श्लोक आपल्याला पाहायचा आहे. मी सूक्ष्म पासून स्थूल पर्यंत जायचा प्रयत्न करतो.
ठीक आहे, मी तुम्हाला सूक्ष्म पासून स्थूल पर्यंत समजायचा प्रयत्न करतो. तर इथं एक एक शब्द समजा. आधी अक्षर आहे, त्याच्यानंतर ब्रह्म आहे, त्याच्यानंतर कर्म आहे, कर्म नंतर यज्ञ आहे 14व्या श्लोक मध्ये, कर्म नंतर यज्ञ आहे, यज्ञ नंतर पर्जन्य आहे, पर्जन्य नंतर अन्न आहे, अन्न नंतर भूत आहे. ठीक आहे, तर हा सिक्वेन्स आहे. आता हा सिक्वेन्स कसा झाला आपल्याला हे समजण्यासाठी थोडस लक्ष द्यावं लागेल की जे गोष्ट मी काल सांगितली तुम्हाला, एक अनंत एक शक्ती आहे, ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, अक्षर आहे, अनंत परमात्मा आहे. ठीक आहे, ईश्वर आहे. त्यातून त्यांनी इच्छा केल्यानंतर काय उत्पन्न झालं, दोन गोष्टी उत्पन्न झाल्या मी सांगितलं. एक ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आत्मा. अहम ब्रह्मास्मी ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मी कोणाला संबोधित करतोय, मी ब्रह्म आहे म्हणजे मी आत्मा आहे. तर असे किती आत्मा, अंगिनत आत्मा. आणि त्यासोबत आत्मासोबत काय झालं, स्पेस. तर दोन गोष्टी तिथं उत्पन्न करायच्यात. एक मधून दोन गोष्टी आल्या आणि त्या आल्या कशातून, त्या आल्या यज्ञ झाल्याने, त्या आल्या यज्ञ झाल्याने. तुम्ही पाहता तर तुम्हाला समजेल की गॅलेक्सी किंवा कोणतीही एक नवीन एंटिटी ज्यावेळेस ब्रह्मांड मध्ये उत्पन्न होतीये तर ती यज्ञ सारखंच उत्पन्न होती. कुठून येते कोणाला माहित. डार्क स्पेस आहे आणि अचानक उद्भवतोय, अग्नी प्रज्वलित होतीये, वेगळे वेगळे एनर्जीज फेकले जातात बाहेर आणि मग त्याने पूर्ण सोलर सिस्टम, पूर्ण गॅलेक्सी तयार होती. ठीक आहे, तर त्या वेगळ्या वेगळ्या एनर्जीजला जे बाहेर फेकली जाते ती कशातून बाहेर फेकली जाते, अनंत ब्रह्ममधून. अनंत ब्रह्ममधून ती फेकली जाते. का म्हणून की तो तर शून्य आहे, त्याला डायमेन्शन क्रिएट करायचं, एक नवीन आयाम क्रिएट करायचा. तर तो फ्रॉम नोवेअर तो उद्भवतोय, एक नवीन आयाम येतोय आणि त्या आयाम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर कोणती गोष्ट आली, ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी, असे अंगिनत आत्मा. हा सर्वगत सांगितलंय, तस्मात सर्वगतम ब्रह्म. अंगिनत असल्यामुळं तो सगळीकडे फिरतोय. आता हा जो ब्रह्म आहे हा आत्माचा ब्रह्म आहे आणि अक्षर हा परब्रह्म आहे. ठीक आहे, जो 0 डायमेन्शन मध्ये आहे, जो अनंत आहे, जो सर्वत्र आहे, तो अक्षर आहे. आणि जो ब्रह्म आहे तो इंडिव्हिज्युअल आत्मा आहे, एक एक इंडिव्हिज्युअल आत्मा आहे. ठीक आहे, ते इंडिव्हिज्युअल आत्मा काय करतात, यज्ञ मध्ये प्रतिष्ठित होतात. 15व्या श्लोकचा खालची लाईन आधी मी सांगून देतोय, मग आपण त्याच्यातून पुढे जाऊ. ठीक आहे, तर तो ब्रह्म सर्वत्र सर्वगत आहे, नित्य आहे आणि तो यज्ञ मध्ये प्रतिष्ठित आहे. कंटिन्युअस त्याच्यातून यज्ञ होतंय, कंटिन्युअस त्याच्यातून एक नवीन गोष्ट उत्पन्न होतीये, उद्भवतीये. कशी उद्भवती, सगळ्यात पहिलं उद्भवणार कर्म. म्हणजे कर्म म्हणजे मूव्हमेंट. आधी स्पेस मध्ये आल्याबरोबर आत्मा काय करणार, मूव्ह करणार. काऊन की त्याला आता जागा भेटली. आधी जागा होती का, आधी जागा नव्हती. त्या परमात्माला जागाच नव्हती फिरण्यासाठी, तर ते आयाम बदलून स्पेस क्रिएट झाला आणि ब्रह्म क्रिएट झाला, इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी क्रिएट झाली आणि मग तो सर्वगत झाला. सर्वगत झाल्यामुळं गती आल्याबरोबर त्याच्यामध्ये कर्म उत्पन्न झालं. कर्म ब्रह्मोद्भव, 15व्या श्लोकचा पहिले 2 शब्द. ठीक आहे, आणि मग कर्म मधून यज्ञ उत्पन्न झाला. जर मूव्हमेंट होतीये, ब्रह्म मध्ये मूव्हमेंट चालू झाली, कर्म चालू झाला, तर त्या कर्म मधून काय होणार, ट्रान्सफॉर्मेशन होणार. जवळ तो स्थिर आहे तवर तो ट्रान्सफॉर्म होणार का, नाही. मूव्हमेंट शिवाय ट्रान्सफॉर्म होणार का, नाही होणार. मला जर ट्रान्सफॉर्म करायचंय स्वतःला, मला जर स्वतःला शरीराला ट्रान्सफॉर्म करायचं, मला मूव्ह करावं लागेल, मला वजन उचलावं लागेल किंवा मला रनिंग करावं लागेल. वजन उचललं, खाल्लं, हे कर्म केले तर मी ट्रान्सफॉर्म होणार कशामध्ये, मोठ्या शरीरामध्ये. आणि जर मी रनिंग केली, वेगळ्या पद्धतीने कर्म केले तर मी ट्रान्सफॉर्म होणार. पण मी जर, आता ही सूक्ष्म दृष्टीने आहे, ही मी स्थूल दृष्टी सांगतो.
मी जर सूक्ष्म दृष्टीने मूव्हच नाही केलं तर मी एकच जागेवर आहे, तर ट्रान्सफॉर्म होणार का? नाही होणार. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्म होतंय कर्म केल्याने, यज्ञ होतंय, आणि यज्ञ मधून मग पर्जन्य. अशा ट्रान्सफॉर्मेशननी काय होतंय की आधी स्पेस आहे, स्पेसचं ट्रान्सफॉर्मेशन वायूमध्ये होतंय, वायूचं ट्रान्सफॉर्मेशन जलमध्ये होतंय, जलचं ट्रान्सफॉर्मेशन अग्नीमध्ये होतंय, अग्नीचं ट्रान्सफॉर्मेशन पृथ्वीमध्ये होतंय. ठीक आहे. असे 5 तत्व सूक्ष्मपासून स्थूल ट्रान्सफॉर्म होतात. तर यज्ञ केल्याने ज्यावेळेस ब्रह्मचा यज्ञ होतो, ज्यावेळेस ब्रह्म एक इंडिव्हिज्युअल तत्व त्याचं तो यज्ञ करतो, तो कर्म करतो, कर्म केल्याने यज्ञ होतं, यज्ञ केल्याने काय होतं? वर्षा होती. तिथं वायू तत्व आणि जल तत्व निर्माण होतात, आणि जल एकदा पृथ्वी तत्वावर पडला की मग तिथं अन्न उत्पन्न होतं, आणि अन्न उत्पन्न झालं तर सगळे प्रकारचे जीव उत्पन्न होतात. एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप पृथ्वीचा निर्माण किंवा जीवचा निर्माण कसा होतोय हे सांगितलं, की ब्रह्मपासून एक आत्मापासून प्रकृती सोबत संबंध करून जीवचा उत्पन्न कसा होतो. सायमल्टेनियसली 2 गोष्टी चालू आहेत. एक ब्रह्मची ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि एक प्रकृतीची ऍक्टिव्हिटी चालू आहे. प्रकृतीमध्ये सगळ्यात पहिलं स्पेस आकाश तत्व, जो ब्रह्म सोबत इंडिव्हिज्युअल आत्मा सोबत पहिल्या डायमेन्शन मध्ये आला. त्यामध्ये तो मग ज्यावेळेस त्याच्यामध्ये मुवमेंट चालू झाली, आकाशमध्ये ज्यावेळेस ब्रह्मतत्वाची मुवमेंट चालू झाली, कर्म चालू झाला, त्यावेळेस त्या आकाश तत्वामध्ये वायू निर्माण झाली, एलिमेंट्स तयार झाले, ऍटम्स तयार झाले. आणि मग त्या वायू तत्वांमध्ये ज्यावेळेस कोलॅबोरेशन झालं, ज्यावेळेस इंद्र देवतांनी, वरुण देवतांनी त्यांना जोडलं, वायूला जोडलं. वायू काय आहे? हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे एलिमेंट्स जे आहेत ते सगळे वायू तत्वामध्ये येतात. हे सगळे ज्यावेळेस जोडले गेले त्यावेळेस जल तत्व उत्पन्न झालं, आणि जल तत्व उत्पन्न झाल्याने अग्नी, अग्नी तत्वानी पृथ्वी. आधी पृथ्वी काय होती? अग्नीचा गोळा होती. सुरुवातीला पृथ्वी एकदम सुरुवातीला काय होते? अग्नीचा गोळा होते. आणि तो गोळा ज्यावेळेस थंड झाला, गार पडला, त्यावेळेस ते पृथ्वी, सगळे जेवढे पण प्लॅनेट्स आहेत, जेवढे पण एलिमेंट्स आहेत, जेवढे पण तत्व आहेत ब्रह्मांडमध्ये, सगळे आधी अग्नी होते. अग्नी जशी जशी एक सिस्टम मध्ये पडली, एक चक्र मध्ये पडली, मग ते हळूहळू थंड पडले. त्या प्रकारे सगळा सोलर सिस्टम, बाकीचे सिस्टम सगळे तयार झाले. त्याच्यामुळे त्याला सिस्टम म्हणतो, की ते एक चक्र मध्ये आहे. जे पण चक्र मध्ये आहे त्याला आपण सिस्टम म्हणतो. आणि 3ऱ्या श्लोक मध्ये हे सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस पृथ्वी अग्नीचा गोळा होती, तो जसा जसा थंड झाला, थंड झाल्यानंतर पृथ्वी तत्व तयार झाला. अग्नीनंतर पृथ्वी म्हणजे माती, दगड, डोंगर, आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मिनरल्स, हे सगळे प्रकार तिथं तयार झाले. कार्बन, हे जे स्थूल आहे. आपण जर एलिमेंटल वेनी गेलो, केमिस्ट्रीच्या दृष्टीने गेलो, तर स्पेस मध्ये हिलियम, हायड्रोजन आहे, आणि त्याच्यानंतर जसं जसं स्थूल होत जातं तसं तसं पृथ्वीचे मिनरल्स तयार होतात. कार्बन, डायमंड सगळ्यात जास्त स्थूल आहे. ठीक आहे. तर अशी ती सूक्ष्मपासून स्थूल निर्माण झाला. आणि त्या स्थूल मध्ये ज्यावेळेस वर्षा होती, ज्यावेळेस पृथ्वी तत्वावर वर्षा होती, त्यावेळेस सगळे मिनरल सोबत येऊन, कार्बन सोबत येऊन त्या ब्रह्मला आता जागा भेटली, अन्नाद भवंती भूतानी. त्या सगळ्या एलिमेंट्सला सोबत आल्यानंतर ब्रह्म तिथं जीव उत्पन्न करतो, भूत उत्पन्न करतो, आणि वेगळे वेगळे प्रकारचे वेगळे वेगळे जीव उत्पन्न होतात. जसं ज्या ब्रह्माची, ज्या आत्माची जशी गती आहे त्या प्रकारची स्पीशीज तो तयार करणार. त्याची ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे
त्याची वायूमध्ये जर त्याचा कंट्रोल आहे, वायूवर त्याचा जर कंट्रोल आहे आणि वायू तत्वावर त्यांनी जर फोकस केलंय, वायू तत्वावर त्यांनी त्याची चेतना शक्ती पूर्ण टाकली, तर तो काय बनणार? वायू प्राणी बनणार, उडणारे प्राणी, सगळे पक्षी. जर जल तत्वामध्ये त्यांनी फोकस केलंय, जल तत्वामध्ये जर त्याचं कॉन्शियसनेस आहे, जल तत्वामध्ये त्यांनी त्याची ताकद लावली आहे पूर्ण, तर तो काय बनणार? जलचे सगळे प्राणी. आणि ज्यांनी पृथ्वी तत्वावर फोकस केलं तो काय बनणार? पृथ्वी तळावर सगळे प्राणी. आणि ज्यांनी ब्रह्मतत्व म्हणजे स्वतःला जाणण्याची इच्छा केली तो काय बनला? मनुष्य. तो बनला मनुष्य, ज्यांनी जाणण्याची इच्छा केली, ज्यांनी ह्या तत्वांच्या याच्यामध्ये पडलाच नाही तो चक्रमध्ये, त्याला फक्त जाणायचंय की हे काय, ते काय, ते काय, ते काय, ते काय. तो कसा विकसित झाला? मनुष्यामध्ये. मग आपण मनुष्य बनलोय तर आपली जाणायची इच्छा कायम आहे, सुरुवातीपासून आहे. ठीक आहे. तर असे हे 2 श्लोक. आणि त्यानंतर 16व्या श्लोक मध्ये की हे चक्रमध्ये जो वागतो तो पापापासून मुक्त राहतो, आणि जो ह्या चक्रमध्ये नाही वागत तो पापमध्ये लिप्त होतो. तर हे चक्र सांगितलं, एक सिस्टम सांगितलं. ह्या सिस्टमने आपल्याला काय समजतं? आपलं काय कर्तव्य आहे की नेचर सोबत कनेक्टेड राहायचं, एलिमेंट्सला रिस्पेक्ट करायची, जिथं ज्या एलिमेंट्सला आणून ज्याची गरज आहे ते तिथं आपण केलं पाहिजे. त्यामुळं जुने ऋषी मुनींनी असे केमिकल उत्पन्न नाही केले. त्यांना काय येत नव्हतं का ॲक्लोफेनॅक आणि डॅक्लोफेनॅक बनवता? त्यांना काय पेन किलर बनवता येत नव्हते का? त्यांनी काय केलं? नॅचरल पद्धतीने ज्या गोष्टी आपल्या शरीरासोबत जोडले जातील, ज्या गोष्टी आपल्या मनासोबत जोडले जातील, नॅचरल पद्धतीने जर ह्या गोष्टी जोडल्या गेल्या तर आपल्याला त्याचा फायदा होणार. आपण दीर्घ काळासाठी त्या चक्रमध्ये राहू शकतो. आणि ज्यांनी त्या चक्राला फॉलो नाही केलं, जमिनीमध्ये फर्टिलायझर युरिया नाही टाकायचा, चक्र आपल्याला अलाव करतं का? नाही करत आपल्याला चक्राला. पण तिथं तरी ते केमिकल टाकले जातात, आणि टाकल्यावर काय होतो? नाश होतो. मग आपण कुठे गेलो? तमोगुण मध्ये गेलो. आपण सत्वगुणी नाही राहिलो. मग आपण तमोगुणी झालो. आपण तिथं नाश जास्त करतोय, उगवतोय कमी. आता याच्यामध्ये वाद करू शकतो, प्रश्न करू शकतो एखादा की तुम्ही म्हणताय की उगवतोय कमी आणि नाश जास्त करतोय, पण मी तिथं इंजेक्शन मारून, मी तिथं युरिया टाकून जर एवढा पेरू निघायचा आहे, मी जर एवढा पेरू काढतोय, तर मग हे तर नाश नाहीये ना, ही तर मोठी गोष्ट आहे. पण त्या पेरूमध्ये अन्नाद भवती भूतानी, भूतसाठी काय आहे? त्या पेरूमध्ये परत पर्जन्यासाठी काय आहे? त्या पेरूमध्ये परत उत्पन्न करण्यासाठी कर्मासाठी काय आहे? त्या पेरूची परत ताकद आहे का? त्या पेरूला पोटामध्ये टाकल्यानंतर, त्या केमिकलच्या पेरूला पोटामध्ये टाकल्यानंतर त्याची एनर्जी क्रिएट होईल का? त्याचं ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी मध्ये होईल का? नाही होणार. तर जो नेचर सोबत कनेक्टेड आहे, जो नेचरच्या चक्रमध्ये आहे, त्या गोष्टी आपण इथं साधल्या पाहिजे असं सांगितलं. आणि जो फक्त इंद्रियाच्या आरामासाठी करतो तो मग पाप मध्ये, आणि तो मग गुंतून जातो, पाप कर्म मध्ये तो गुंतून जातो. त्याचं जीवन जगायचं कारण व्यर्थ होऊन जातं. आज जर आपण पाहिलं गेलं तर ह्या एवढ्या मोठ्या परसेप्शन मध्ये कोणी गोष्ट पाहतं का? आणि एवढ्या मोठ्या दृष्टिकोन मध्ये जर आपण नाही पाहत आपल्या अस्तित्वाला, पूर्ण ब्रह्मांडची गोष्ट आहे. अक्षर म्हणजे मी कुठून? अनंत ब्रह्मपासून
पूर्ण युनिवर्स पासून ही गोष्ट एक एक स्टेप बाय स्टेप आपण समजलो. एवढं जर डिटेलमध्ये आपण नाही समजलो तर आपण कुठं गुंतून राहणार? इंद्रिय सुखमध्ये गुंतणार. आणि त्यांनी आपण कशामध्ये गुंतणार? कर्मफलमध्ये गुंतणार. ज्या व्यक्तीला ह्या सगळ्या डिटेल माहित येतं, हा सगळा नॉलेज माहित आहे, फक्त माहित आहे, तरी तो डिप्रेशन मध्ये जाईल का? स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन नाही जाणार. का नाही जाणार? की हे सगळ्या गोष्टी त्याला चिंदी वाटणार. आणि चिंदी गोष्टीसाठी आपण भाव देतो का? नाही देत. आपण भाव कोणाला देतो? ज्या गोष्टीचं आपल्याला खूप महत्व वाटतं. तर आपली जर चित्तची स्थिती, एक गरीब भिकारी आहे, त्याला 1 रुपया दिला तर तो किती आनंदी होणार? त्याला भाव आहे त्या रुपयाचा. पण अंबानीला 1 रुपया द्या, त्याला भाव आहे का? त्याला फरक पण नाही पडणार. मग आपल्या जीवनामध्ये जर एवढी मोठी दृष्टिकोन असलं, एवढं मोठं नॉलेज जर आपल्याकडे असलं, एवढं मोठं दृष्टी जर आपण दर परिस्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये जर आपण ठेवलं, तुमच्यासोबत वागताना, तुमच्यासोबत व्यवहार करताना मी जर ही दृष्टी ठेवली की कसं कसं एक एक गोष्ट उत्पन्न होती आणि मला काय सोडून जायचं इथं, आणि मला काय घेऊन जायचं इथून, आणि मला किती दीर्घ काळापर्यंत राहायचंय, आणि मला कसलं चक्र चालवायचंय, ह्या सगळ्या गोष्टी ठेवून मी कोणासोबत व्यवहार करणार तर कसा व्यवहार करणार? नीतीपूर्वक करणार, नियमपूर्वक करणार, जसं चक्रमध्ये सांगितलं त्यापूर्वक करणार. आणि त्याच्यामध्ये मला रिग्रेट होणार का? मला टेन्शन होणार का? मला डिप्रेशन होणार का? मला एन्झायटी, डिमेन्शिया, इन्सोमनिया, कोणताही मेंटल आजार किंवा शारीरिक आजार तिथं होणार नाही. पण ही दृष्टी राहत नाही. आपण विसरून जातो. का विसरून जातो? कंटिन्युअस पारायण नाहीये, कंटिन्युअस आपण याच्यामध्ये रमलो नाहीये. ज्यांनी त्या तत्वाला फील केलंय, ज्यांनी त्या एक एक एलिमेंटला, एक एक स्टेपला ज्यांनी अनुभव केलाय, तो ह्या परिस्थितीमध्ये कायम राहू शकतो. त्याच्या समोर एका क्षणी एकदम बिकट परिस्थिती आली आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी अनुभव केलेल्या आहेत, त्याचं रिॲक्शन कसं असणार? चिल असणार, निवांत असणार, शांत असणार. तेच तुम्ही ऐकलं पण अनुभव नाही केलं तर तुम्हाला हे 50 वेळेस, 100 वेळेस, रोज रोज ऐकावं लागेल. अनुभव केलं तर ऐकावं लागेल का? ते आपोआप येणार. त्यातून एक आवाज येणार आपोआप, अरे पागल है क्या, इसमें कहां तू ध्यान दे रहा है. आणि जर फक्त ऐकलंय, अनुभव नाही केलं, तर मग कायम ऐकावं लागेल. आज ऐकलं, उद्या विसरून जातात, उद्या ऐकलं, परवा विसरून जातात. तर हे रोज याची जाणीव होणं गरजेचं आहे. जन्म झालाय, मृत्यू होणार, याची जाणीव आपल्याला रोज होती का? मृत्यू होणार आहे, एक काळामध्ये तुमची मृत्यू होणार आहे, माझी मृत्यू होणार आहे, याची जाणीव आपल्याला रोज आहे का? नाहीये. तर आज जर माझी मृत्यू झाली तर मग काय करणार? मी तडफडणार. ह्या सगळ्या ज्ञानचं काय झालं अर्जुनासाठी? शून्य झाला. का? की फक्त ज्ञान होता. कशासाठी? युद्ध करण्यासाठी. तो जसं मोटिवेशनल आपण 1 तासाचा, अर्धा तासाचा एक व्हिडिओ पाहतो आणि त्याच्यानंतर लगेच काहीतरी करायची, एक समजा 2-3 तास आपण रगडून अभ्यास केला किंवा काम केलं किंवा मेहनत केली आणि त्यानंतर परत विसरून गेलो, परत सगळ्या गोष्टी सोडून. त्याच्यामुळे अनुभवाला महत्व आहे. ठीक आहे. तर ह्या 3 श्लोक मध्ये, पहिल्या श्लोक मध्ये अन्नात भवन्ति भूतानि, अन्नपासून भूत उत्पन्न होतात, पर्जन्यपासून अन्न उत्पन्न होतं, यज्ञपासून पर्जन्य उत्पन्न होतं, कर्मपासून यज्ञ उत्पन्न होतं, ब्रह्मपासून कर्म उत्पन्न होतं आणि अक्षरपासून ब्रह्म उत्पन्न होतं. एक एक स्टेप आपल्याला समजला. अक्षर हे सगळ्यात सूक्ष्म अनंत ब्रह्म आहे, अनंत परमात्मा आहे. त्याच्यातून ब्रह्म उत्पन्न झाला, इंडिव्हिज्युअल आत्मा उत्पन्न झाली,
त्या आत्माने काय केलं? कर्म केलं, कर्म उत्पन्न झालं. कर्म केल्याने काय उत्पन्न झालं? यज्ञ झालं. यज्ञ झाल्याने पर्जन्य म्हणजे पाऊस किंवा पाणी किंवा वरुण देवता, आणि पर्जन्याने अन्न, अन्ननी भूत, सगळे जीव. ठीक, असं शून्यपासून पृथ्वी तळापर्यंत, जीव पर्यंत सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप. हा एक परसेप्शन आहे, हा एक दृष्टिकोन आहे की सृष्टीची उत्पत्ती अशी झालेली आहे. असे पॅरलल मध्ये अंगिनत दृष्टिकोन आहेत. ठीक आहे, हा एक दृष्टिकोन आहे. असे अंगिनत दृष्टिकोन आहेत ज्यांनी ब्रह्मांड उत्पन्न झालंय. ते ज्यावेळेस विश्वरूप दर्शन होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की किती वास्ट आहे. हा आपण फक्त एक समजलोय, आता एक दृष्टिकोन पाहिला. असे अंगिनत दृष्टिकोन आहेत. तर एवढं सगळं ऐकल्यानंतर छोट्या गोष्टींसाठी आपण चिडचिड करणार नाही करणार. तर इथं मग अक्षर मधून ब्रह्म उत्पन्न झालं, हे झालं. हे भूत पर्यंत, जीव पर्यंत आपण सगळं स्टेप बाय स्टेप समजलं. तस्मात सर्वगतम ब्रह्म, त्यामुळं ब्रह्म हा सर्वगत आहे, सगळीकडं गती करतो, नित्य आहे, कायम राहणारा आहे आणि यज्ञ प्रतिष्ठित राहणारा आहे. ठीक आहे. पुढच्या श्लोक 16व्या श्लोक मध्ये अशा चक्रमध्ये, पाठीमागे जो चक्र सांगितला, अशा चक्रमध्ये जो वर्तन नाही करत तो पापचा भागीदार होतो. तो इंद्रिय सुख मध्ये गुंतून राहतो आणि कर्म फल बंधन मध्ये पडून राहतो. ठीक. तिन्ही श्लोकांमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. आता प्रश्न संपून नाही, हा टॉपिक आहे थोडस डोक्याचं. तो का समजणं मी हे पण सांगतो तुम्हाला. तो का समजणं अवघड आहे. हा, यज्ञ पण समजून जाईल, हा, कर्म पण समजून जाईल. पर ब्रह्म आणि अक्षर ह्या दोन गोष्टी नाही समजणार. का नाही समजणार? ते इमॅजिन नाही करता येणार. का नाही इमॅजिन करता येणार? का नाही समजणार? आणि मी शब्दद्वारा का नाही सांगू शकत? काऊन की शब्द तिथं संपलेत. अर्थात कुठं आहेत शब्द? आकाश तत्वामध्ये. आणि ब्रह्म कुठं आहे? त्याच्या आधी आहे. आधी, वर म्हणण्यापेक्षा आधी आहे म्हणा. का? की ते सूक्ष्म आहे. आता मी असं नाही म्हणू शकत की मन वर आहे, मी मन वर म्हणू शकतो का? ते आधी आहे. मी आत्मा आहे, तर शरीर नंतर आहे, मन आधी आहे. ठीक आहे. तर मन वर आहे का? नाही. ईश्वर वर आहे का? नाही. ईश्वर आधी आहे. आधी अनंत. तर सगळ्यात आधी काय आहे? ईश्वर. त्याच्यानंतर काय आहे? मी आत्मा. त्याच्यानंतर माझे सगळे बुद्धी, अहंकार, मन, चित्त, तन्मात्रा, इंद्रिय, शरीर, असे हे याच्यातच आहे सगळं. ते आधी आधी का म्हणतोय की ते सूक्ष्म सूक्ष्म जातोय आपण. ठीक आहे. तर आपण का नाही समजू शकत शब्दाद्वारे की शब्द संपलेत, म्हणजे शब्द, इथं शब्द आहे आणि इथं ब्रह्म आहे. तर आपण ब्रह्मला शब्दाने समजू शकत नाही. इथं शब्द संपले, शब्द सांगू पण नाही शकत, ब्रह्मला पण नाही सांगू शकत, अक्षरला पण नाही सांगू शकत. आता मी तुम्हाला सांगितलं की अक्षर म्हणजे परमात्मा, जो सगळीकडे आहे, चेतना शक्ती आहे, सर्वत्र आहे, तो हलू शकत नाही, डुलू शकत नाही. पण ही गोष्ट
तुम्ही कसं समजणार? तर ही कसं ह्या दोन गोष्टीला समजण्यासाठी काय आहे, एक जंप घ्यावा लागते. एक बृहदारण्यक उपनिषद मध्ये आहे की आपल्याला जंप करावं लागतं. ज्यावेळेस आपण शब्दपर्यंत पोहोचलोय, ज्यावेळेस आपण बुद्धीपर्यंत पोहोचलोय, तिथून आपल्याला जंप करावं लागतं. का जंप करावं लागतं? की जसं मी सांगितलं की तो शून्य मधून एक पहिल्या डायमेन्शन मध्ये जंप करून आला, त्यांनी इच्छा केली आणि यज्ञ करून तो बाहेर आला, आणि मग दोन गोष्टी आल्या तिथं, ब्रह्म आणि आकाश. तर आपल्याला जर जायचंय तिकडं परत, तर काय करावं लागेल? जंप करावं लागेल. आणि एक डुबकी जर तुम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि परत आले, तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे पाहिजे होतं, हे होतं, हे खरा अनुभव होता, ही डुबकी मारली तर. आणि जर डुबकी मारल्यानंतर त्याच्यातच गेले तर तुम्ही शरीर सोडून देतात, त्याला समाधी म्हणतो. समाधीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक, तुम्ही डुबकी मारून आले परत आणि समाजाला सगळं सांगायला लागले, ती एक समाधीची अवस्था आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही समाधीमध्ये जाऊन त्या परब्रह्माला जाणून परत आले, डुबकी मारून आले परत, तर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव झाला. आणि एक आहे, डुबकी मारून समाधीमध्ये गेले डायरेक्ट मोक्ष, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर येणार नाही. तुमचं शरीर इकडं बाकी जनावर किंवा जमिनीमध्ये लीन होऊन जाईल, लिप्त होऊन जाईल. ठीक आहे. तर जर आपल्याला ब्रह्मला जाणायचंय, अक्षरला जाणायचंय, तर आपल्याला जंप करावं लागेल. कुठून जंप करायचं? शब्द पासून जंप करावं लागणार. शब्द जिथं शांत होऊन जातील. मी बसलोय, डोळे बंद केलेत आणि माझ्या मनामध्ये एक चित्र चालू आहे, एक पिक्चर चालू आहे, तर हे पण काय आहे? दृष्टी इंद्रियाचा तन्मात्रा आहे, त्याचा विषय आहे. तर तो पण तिथं नाहीसा करायचा. सुगंध येतोय तर तो पण तिथं नाहीसा करायचा. स्पर्श फील होतोय तर तो पण तिथं नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळं कठोपनिषद मध्ये, प्रश्नोपनिषद मध्ये सांगितलंय की मी अशा कोणत्या जागेवर बसून ध्यान केलं पाहिजे, योगा केला पाहिजे? तर सांगतात की गुफामध्ये बसून केलं पाहिजे, जिथं तुम्हाला काही दिसणार नाही, डिस्ट्रॅक्शन दिसून नाही होणार, हवेच्या द्वारे स्पर्श होऊन नाही होणार, ऐकू नाही येणार काही. अशा गुफामध्ये जाऊन तुम्ही ध्यान केलं पाहिजे. तर तुम्ही धारणा ध्यान समाधीला प्राप्त करू शकता. ठीक आहे. तर ते सगळं ज्यावेळेस 5 सेन्सेस सोडले जातील आणि सगळ्यात शेवटी काय सोडलं जाणार? शब्द सोडला जाणार. सगळ्यात शेवटी शब्द सोडला जाणार, कारण की सगळ्यात सूक्ष्म आहे शब्द. शब्द पासून स्थूल आहे स्पर्श, स्पर्श पासून स्थूल आहे टेस्ट, चव, त्याच्यापासून स्थूल आहे सुगंध. तर असे सगळ्या गोष्टींना सोडल्यानंतर मग आपण शब्दला शेवटी सोडतो, आणि ज्यावेळेस शब्दला सोडून टाकतो मग तुमची ती जंप चालू होती. आणि एकदा असे डायरेक्ट जंप नाही करू शकत तुम्ही, त्याला तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागतो. खूप असं दीर्घ काळासाठी बसून तुम्हाला त्या शब्दाला कंटिन्यू ते येत राहणार, त्याला सोडावं लागतं. आणि त्याला सोडलं की मग एक डुबकी मारून तुम्ही येतो त्याच्यात, आणि ते परत करणं खूप अवघड आहे. ते एकदा झालं की परत करणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्म इथं शब्दाद्वारे समजणार नाही. ठीक. अजून प्रश्न? तर शांतीपाठ घेऊयात. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि.
शांती शांती शांती.